माझा संकासूर सुपातच राहिलाय. चला हो तात्या, निघालो मुंबईला. मुंबईला निघालास? होय होय, चला. आणि सुपात काय हो? अरे माझ्या भावा, ह्याच्यात संकासुराचा साज आहे. अच्छा, संकासुराचा साज काय? तरीच म्हणतोय तो शिमग्याचे दिवस चालू झाले आणि तुमचा संकासूर कुठं नाचताना दिसत नाही तो. नाचल नाचल. कवायच खाली बस. हं. मला सांग, आता गावात संकासूर नाचवायला हाय तरी कोण? हं? त्याच्यासाठी अंगात रग लागतो आणि परंपरेची ओढ लागते. अरे तुमच्यासारखी पोरा शहराकडे निघाली, संकासूर घालणार कोण? म्हणून सुपात ठेवलेला आहे. अहो मग तुम्ही घालायचा ना. अरे बाबा, आमच्या वट होता तेव्हा आम्ही केला आणि संस्कृती टिकवून ठेवली, पण आता होत नाही. अरे हया शरीर पण साथ देत नाही. आम्ही आज आव आणि उद्या नाही. म्हणून संकासूर आमचा हया सुपात आहे रे. म्हणजे या सुपाचं नेमकं करता तरी काय मग? अरे भावा, माझ्यासारखी म्हातारी कोरतेरी माणसा गावातली सगळी शिमग्याला पालखी सोबत जातात आणि हया सुपातला संकासूर घेऊन निमताला गावातली संस्कृती परंपरा टिकवायची म्हणून टिकवतात. 2 मिनिटं कायसं कायनू बायनू नाचवतात आणि परत येतात. म्हणजे झाला शिमगा म्हणायचा. तर काय बोलायचं, जसा काल निघून जात आहे तसा परंपरेला विसर पडत चाललाय. वा तात्या, काय बाईट दिला तो? बाईट? अहो इथं रेकॉर्डिंग केली तुमची. आहे हा काय तो कांबेरू काय? होय होय. आता बघा, उद्या इंस्टाग्रामला टाकतो आणि तुम्हाला व्हायरल करून टाकतो डायरेक्ट. हे गाईस, तुम्हाला माहितीये का? मला काय माहिती आहे.